आज मी मेथंबा बनवला होता। तर मी कामावरून जाऊन आल्याच्यानंतर आर्याचं युनिफॉर्म आणायला माटुंग्याला जायचं होतं। देऊला आणि आर्याला घेतली आणि नरेश मी असे माटुंग्याला निघालो आणि माटुंग्याच्या आर्यन शॉप आहे इथे आणि इथे वडाळ्याच्या तर्फेच्या जेवढ्या पण शाळा आहेत तिथल्या युनिफॉर्म इथेच मिळतात। तर इथे मेजरमेंट वगैरे घेऊन छान असे ह्याचे कपडे घेतले युनिफॉर्म आणि त्यानंतर मग घरी निघालो आम्ही। आणि घरी आल्याच्यानंतर मग मी इथे 8ला जमा केल्या होत्या ह्या फणसाच्या बिया आणि ह्या स्लो गॅसवर तव्यावर भाजून घेतल्या। खूप छान लागतात अशा ह्या। आणि त्यानंतर मग मी इंस्टाग्रामवर असे रील्समध्ये बघितले होते की खूप सारे रील्स असे आंबट वगैरे खाण्याचे येत होते आणि मलाही मन खूप झालं आणि मी थोडी फुडी आहे। तर त्यानंतर मग मी इथे हे चिंचेचं जुगाड केलेलं पण ते आवडलं नाही। त्यानंतर किसान कनेक्टवरून हे स्वीट इमली मागवली। काय होती ही आणि एकदम गोड अशी छान मस्त अशी होती आणि मला हे सगळं खूप आवडतं। त्यानंतर मग मी सीझन आता तर संपेलच, पाऊस चालू होईल, मग कैरी भेटलेली ती कैरी आणलेली मी आणि कैरीचं आंबांना अतिशय आवडतं आर्याला, तर त्याच्यासाठी ते बनवलं आणि मेथंबा बनवला। तर मेथंब्याची रेसिपी अशी मी कट करून घेतले पीसेसमध्ये आणि त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं, तुपाचीही फोडणी टाकू शकतो। त्यामध्ये मी राई, बडीशेप, मेथीदाणे आणि हिंग टाकले। त्यानंतर कैरी टाकले, 2 मिनटं चालवून घेतले आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकले, थोडंसं लाल तिखट आपल्या तिखटाप्रमाणे, थोडीशी हळद आणि थोडीशी साखर टाकली। इथे गुळही टाकू शकतो, पण मला साखरेतलं आवडतं। आणि त्यानंतर थोडं कुक होऊन द्यायचं याला आणि छान असं हा स्टार्च असं झालं की मेथंबा एकदम रेडी आहे। खूप छान लागतं मेथंबा, पराठा चपातीसोबत तर अतिशय छान लागतं। आणि इथे कैरीचा मी पन्नाही बनवला होता आणि हे सगळं बनवून घेतलं। असा होता दिवस। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।